नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र टीईटी रिझल्ट उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. टीईटी निकालात वाढ, परीक्षा परिषदेकडून अंतरिम निकाल जाहीर. जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा. सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात टीईटीचा निकाल सुमारे 3 ते 3.5% लागत असल्याने या परीक्षेत पात्र ठरणे आव्हानात्मक मानले जाते. मात्र यंदाच्या निकालात वाढ झाली आहे. यामुळे यंदा पात्र होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली. परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रावर टीईटी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची अंतिम उत्तर सूची ही 19 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरासंदर्भातील त्रुटी किंवा आक्षेप 27 डिसेंबरपर्यंत मागवण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेली लेखी निवेदनावर विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची ही 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अंतरिम निकाल ऑनलाईन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदवण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवता येणार आहे. अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्यतेचा निकाल दिल्यानंतर यंदाच्या टीईटी मध्ये नोंदणी वाढल्याने दिसून आले. अनुसार या परीक्षेसाठी 4,75,669 उमेदवारांची नोंदणी केली होती. त्यापैकी 2,03,334 उमेदवारांनी पेपर 1 साठी तर 2,72,335 उमेदवारांनी पेपर 2 साठी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने 2013 पासून एकूण 8 वेळा टीईटी परीक्षा घेतली. तसेच परीक्षा दिलेल्या 29,74,600 उमेदवारांपैकी 1,06,663 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटी मध्ये पात्र ठरणाऱ्याचे प्रमाण हे फक्त 3.5% आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल हा 2018 मध्ये 5.13%, त्यापूर्वी 2013 मध्ये 5.2% होता. बाकी सर्व परीक्षेचा निकाल हा 2.3% ते 3.70% या दरम्यान आहे. तर 2018 आणि 2019 या वर्षाच्या परीक्षेतील गैरप्रकारामध्ये सहभाग असलेल्या 9,537 उमेदवारांची संपादनूक रद्द करण्यात आली आहे. टीईटीच्या निकालात यंदा वाढ झाली आहे. जाहीर केलेल्या अंतरिम निकालावर काही आक्षेप आल्यास ते विचारात घेऊन अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल, असे अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितलेले आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.